येस, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर 162. आपण वी आर गॉन थ्रू दिस. आपण ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत या सगळ्या मार्किंग करून घेतल्यात, राईट? सगळ्या मार्किंग करून घेतल्यात. काय करायचं आता आपल्याला? हा सिनॅरिओ काय आहे? तर सिनॅरिओ असा आहे की इनकमिंग पार्टनरनी गुडविल आणलेलं नाही, म्हणजे तो स्ट्रॉंग पार्टनर आहे. मग जे जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांनी गुडविल रेज केलं. दे हॅव रेज द गुडविल. त्यांनी गुडविल रेज केलंय, राईट? गुडविल रेज झाल्यानंतर ते आयदर रिटेन होणार किंवा ते विड्रॉ होणार. अनलेस अँड अंटिल इट इज गिवन. इथं कुठेही सम मध्ये लिहिलेलं नाही की गुडविल विड्रॉन आहे, म्हणजे याचा अर्थ दॅट इज रिटेन, म्हणजे याचा अर्थ ते रिटेन झालेलं आहे. म्हणजे आपल्याला आता हा सम विथ दिस सिनॅरिओ सॉल्व करायचा आहे. या सिनॅरिओने तो सॉल्व करणार. बघा मला काय म्हणायचं आहे, गुडविल रेज आणि काय झालंय, रिटेन. मग याचा अर्थ आपण काय करणार, आपले ज्या वर्किंग नोट्स आहेत ज्याच्यामध्ये बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट जे आपण बनवतोय ते बनवणार नाही का? बनवणार. फक्त आता त्या गुडविलची ट्रीटमेंट बदलणार नाही. गुडविल अकाउंटचे ट्रीटमेंट, खरं तर ती ट्रीटमेंट सुद्धा खरं बदलत नाही, फक्त त्याचं पोस्टिंग बदलतं. आत्तापर्यंत तुम्ही इकडनं इकडं इकडनं इकडं आणि जर विड्रॉल असेल तर असं, आता हे होणार नाही. ऑलराईट, चलो लेट अस सी काय काय करायचं आपल्याला. अजून एक वर्किंग नोट आपल्याला करावी लागणार आहे, ती म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ गुडविलची. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल 2 स्टेप्समध्ये आपण ती वर्किंग नोट बनवणार, इन 2 स्टेप्स वर्किंग नोट. आपण ऑलरेडी स्टार्टिंगला हे डिस्कस केलं होतं. चलो आधी पहिले पोस्टिंग करून घेऊया बॅलन्स शीटचं. ज्याला टिक आहे तो इनरला आणि ज्याला टिक नाही तो आउटरला. आणि जनरल रिझर्व आपण डिस्ट्रीब्यूट करणार आणि कॅपिटल आपण बॅलन्सेस घेणार, प्लस बँकेचा आपण बॅलन्स घेणार, राईट? चला माझ्याबरोबर फटाफट पोस्टिंग करा. सनरी क्रेडिटर्स, मी लायबिलिटीला घेऊन गेलोय. सनरी क्रेडिटर्स ऑन टू द लायबिलिटी साईड. मी थोडं फास्ट नेतो कारण काही प्रॉब्लेम नाही आहे. आता यू आर अवेअर ऑफ दिस, तुम्हाला माहिती झालं हे कसं करायचं असतं. जनरल रिझर्व वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट. कुठल्या रेशोमध्ये? 3:2. म्हणजे किती येणार? 18,000 12,000. पण इथं फर्स्ट लाईनला जनरल रिझर्व चालणार नाही. जनरल रिझर्व फर्स्ट लाईनला चालणार नाही. फर्स्ट लाईन इज रिझर्व फॉर बॅलन्स. सो वी हॅव टू राईट इट 1 लाईन बिलो. एक लाईन खाली राईट करायचं आहे जनरल रिझर्व. 18,000 12,000 3:2 मध्ये 3:2 मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलंय. 3:2 मध्ये. नेक्स्ट कॅपिटल. आता बॅलन्सेस घ्यायचे आहेत आपल्याला. लेट अस टेक दॅट बॅलन्सेस. आपण जागा सोडली आहे मगाशी. माय बॅलन्स BD 1,08,000 72,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक. हे आपण लेजर ओपन केलंय म्हणजे हा बॅलन्स आहे. घ्या कुठे लिहिणार? असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता हे 2 इनरला, हा आउटरला, हे 2 इनरला. चला करा पोस्टिंग. यू नो दिस पोस्टिंग. हे तुमच्याकडे माहिती आहेत तुम्हाला. चला मागं दिसतंय का बघा. हे घ्या, हे सगळं पोस्ट करायचं आहे. सही इथं जागा आहे. चला कॅश ॲट बँक 750. सनरी डेटर स्टॉक, हे दोन्ही सनरी डेटर्स आणि स्टॉक इनरला. इन्व्हेस्टमेंट आउटरला कारण त्याला टिक नाही. आणि प्लांट अँड बिल्डिंग दोन्ही इनरला. या पद्धतीने तुम्हाला पोस्टिंग करायचं आहे. चेक करूया तुम्ही माझं पोस्टिंग बरोबर येते की नाही. पहिले तुम्ही करायचं आहे मग मी दाखवणार आहे. झालं? चेक करूया. सनरी डेटर, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, प्लांट अँड मशिनरी, प्लांट आणि बिल्डिंग. उगाच त्यांनी मशिनरी म्हटलेलं नाही, आपण पण म्हणणार नाही.
त्यांनी जे म्हटलेत नावं तीच नॉमिनक्लेचर्स वी हॅव टू हॅव. सो डेटर्स, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, प्लांट अँड बिल्डिंग. राईट, डन. ऑल पोस्टिंग इज ओव्हर. नाव लेट अस मूव टू द ॲडजस्टमेंट. पहिली ॲडजस्टमेंट, पहिलं काय कुणाला ॲडमिट केलं आहे? हरी. दे ॲडमिटेड हरी इन टू पार्टनरशिप. नाव ही शॅल हॅव टू ब्रिंग 60,000 ॲज अ कॅपिटल. चला, सगळ्यात पहिली एंट्री आपण कॅपिटलला करतो. कॅपिटल अकाउंटला, क्रेडिटला बाय बँक. आणि बाय बँक का केलंय? कारण आपण बँकचं अकाउंट ओपन केलंय, कॅशचं नाही. सो बाय बँक, बाय बँक 60,000. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे? बँक अकाउंटच्या डेबिटला, टू हरीज कॅपिटल. टू हरीज कॅपिटल. टू हरीज कॅपिटल. डन. चला, कॅपिटलची ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता या हे जे दिलंय ना, एकदा रीड करूया. व्हॉट इज गिवन? दीपंकर रीड करा. Value of goodwill of the firm is to be fixed at the average profits for the last 3 years. The profit. काय क्रायटेरिया दिलाय? व्हॉट इज अ क्रायटेरिया? 3 years average profits average 3 years. ते काय आहे? दॅट इज गुडविल. म्हणजे जे आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढणार तेच आपलं गुडविल असणार. ओके. आणि हे अशा प्रकारचा क्रायटेरिया तुम्हाला दिलेला असतो. नीट वाचायचा आहे. नीट वाचायचं आहे की बरोबर कळतं गुडविल काय कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. पुढचं The profit were दिस. ओके. प्रॉफिट्स आर गिवन टू अस. चला, माझ्याबरोबर याची एक वर्किंग नोट बनवा. मी वर्किंग नोट नंबर 3 ला आहे आता. वर्किंग नोट नंबर 3, त्याचं नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गिवन नेम टू अ वर्किंग नोट. तुझ्याकडे जागा नसेल तर आता कसं करणार? कमीत कमी अर्धा पेज लागेल. हां, इकडं घे. वर्किंग नोट नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आणि आता इथून पुढे जसं तुम्ही बघताय, वर्किंग नोटसाठी जागा ठेवायला सुरुवात करा. 1 पेज मिनिमम लागायला लागणार आहे. पुढच्या सममध्ये तर कमीत कमी 5-6 वर्किंग नोट्स आहेत. चला बघूया काय आहे, बघूया, कारण त्यात जर्नल बनवायचं आहे. ऑल राईट. वर्किंग नोट नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. चला, काय स्टेप 1 आहे? ए. मी ज्या फॉर्मॅटमध्ये दाखवतोय त्या फॉर्मॅटमध्येच वर्किंग नोट बनवायचे. तुमचा अजिबात त्याला तुम्हाला अथॉरिटी नाही चेंज करायला. काहीही चेंज करू नका यातलं. ए म्हणजे ए म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट. लगेच त्याचा फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला लिहा. टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. याच्यानंतर आपल्याला ह्या अशा पद्धतीने, खरं तर हे माझं इक्वल, तरी सुद्धा इथं चुकतं, हे सुद्धा इक्वल आलं पाहिजे. एका खाली एक. मॅथमॅटिक्स जसं तुम्ही करता तसं अलाइनमेंट हॅज टू बी मस्त एकदम असं दिसलं पाहिजे. प्लस इन ॲडिशन हे काय केलंय मी? दिस इज कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल टोटल. ही हॉरिझॉन्टल टोटल मी आणली कुठून? हे काय? हे बघा, या प्रॉफिट्स, याच्यात सगळे प्रॉफिट्स आहेत का? येस. लॉस असतं तर काय केलं असतं? मायनस. प्रॉफिट आहे म्हणून प्लस केलंय. लॉस असेल तर मायनस करणार. असं करून मी काय केलंय? या तिघांची टोटल चेक करा. डोंट फॉलो द स्क्रीन ब्लाइंडली. हे चुकीचं असू शकतं. तुम्ही पहिले तुमच्या इथं चेक करा. बरोबर आहे. हो, हॉरिझॉन्टलच पाहिजे. हे सगळं यू आर टू डिस्प्ले की तू कुठून घेतलं या फिगर, कशी आणली 2,02,000. खरं तर हे 2,02,000 इथं पाहिजे खाली. आता त्याचं डिव्हिजन सांगा किती येतं? 67,500. हा झाला ॲव्हरेज प्रॉफिट. नाव बी गुडविल. त्याचा फॉर्म्युला लिहा. त्याचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. राईट डाऊन दॅट फॉर्म्युला. तो फॉर्म्युला पण लिहून टाका. ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. आता इथं नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस दिलाय का? इथं नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस दिलेलं नाही. ते या इथं दिलेलं असतं. ते काय म्हणतायत? व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 years. नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस असं काही दिलंय का? नाही. पण क्रायटेरिया काय दिलाय? ॲव्हरेज प्रॉफिट इटसेल्फ इज अ गुडविल. मग आपण इथं नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस विल बी वी आर गोइंग टू कन्सिडर ॲज 1. चला, ॲव्हरेज प्रॉफिट जो तुम्ही कॅल्क्युलेट केला तो मी इथं फॉर्म्युलामध्ये रिप्लेस केलाय.
ॲव्हरेज प्रॉफिट इथं फॉर्म्युलामध्ये रिप्लेस केलाय आणि त्याला 1 नी मल्टिप्लाय केलंय. किती येणार म्हणजे गुडविल? चला, गुडविलची व्हॅल्यू कळली. दिस मच गुडविल इज गोइंग टू बी रेस्ड. का? त्यांनी मेन्शन केलं इथं, हरी इज अनेबल टू ब्रिंग द गुडविल आउट. सॉरी, हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल. पहिले गुडविल व्हॅल्यू केलं, नाव वी आर गोइंग टू रेज. रेज करायचंय म्हणजे ते डिस्ट्रीब्यूट करायचंय. खरं तर रेजिंग म्हणजे काय, नीट लक्ष द्या. या गुडविल अकाउंटला डेबिटला आपण लिहिणार रेजिंगचा इफेक्ट आणि क्रेडिटला लिहिणार विड्रॉवलचा इफेक्ट. ह्याच्यामध्ये विड्रॉवल, खरं तर रेजिंग, इकडं रेजिंग आणि इकडं विड्रॉवल. हा पार्ट कळला. आता रेज करायचंय म्हणजे ते काय करायचंय, डिस्ट्रीब्यूट करायचंय. बघा, गुडविल हे रिअल अकाउंट आहे. बिझनेसमध्ये गुडविल कमिंग इन आहे म्हणून गुडविल अकाउंटला डेबिट. आणि हु आर गिव्हर्स, ओल्ड पार्टनर्स आर गिव्हिंग इट. सो म्हणून आपण एंट्री काय करणार, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड प्रॉफिट जनरेशन. मग गुडविलच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करणार. घ्या, टू पार्टनर्स कॅपिटल आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन. यावेळेला मी डिस्ट्रीब्युशन दिलंय तुम्हाला, पण दॅट यू हॅव टू व्हेरीफाय. 3:2 ओल्ड रेशोमध्ये आपण हे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. इथं सॅक्रिफाईस रेशो पिक्चरमध्ये येणार नाही. मी सॅक्रिफाईस रेशो कन्सिडर सुद्धा केलेला नाही. इथं फक्त ओल्ड रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन करणार, कारण हे जुन्या पार्टनर्सचं गुडविल आहे. ह्याच्यात नवीन पार्टनरचा काहीच, त्याने आणलेलंच नाही गुडविल, तर त्याला कसं मिळेल? बरोबर आहे. चला, व्हॉट इज डेट हे झालं. आता नेक्स्ट पुढे जाऊया. ह्याचा सेकंड इफेक्ट करा. पुढे करणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल. नेक्स्ट पुढे जाऊया. झालं, संपलं. दिस इज कॉल्ड एज रेजिंग ऑफ अ गुडविल. काय केलं आपण, गुडविलच्या डेबिटला, पार्टनर्सच्या क्रेडिटला. दिस इज गुडविल रेज इन द बिझनेस. आता रिटेन होत आहे की नाही ते पुढचं पुढे बघूया. रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, हे तर तुम्हाला माहिती आहे. ही ऍडजस्टमेंट करा. ही ऍडजस्टमेंट कशी करायची, डेटर्स मधनं मायनस करायचं. लेस RDD, लेस RDD, डेटर्स मधनं मायनस. याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट डेबिट साइड टू सन्ड्री डेटर्स. टू सन्ड्री डेटर्स. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड वर्ड ॲट. ॲट म्हणजे काय, ह्या व्हॅल्यूला आणून ठेवा, ह्या व्हॅल्यूला आणून ठेवा. चला, स्टॉक किती आहे, 25,500 आहे. आपल्याला किती पाहिजेत, 22,500. म्हणजे काय झालंय, डिप्रिसिएशन. घ्या, डिप्रिसिएशन कितीनी, 3,000. ॲट म्हणजे तेवढ्या व्हॅल्यूला आणून ठेवायचं आहे. म्हणजे आउटरची फिगर आपल्याला ही पाहिजे. ॲट म्हणजे चला, सेकंड इफेक्ट पुढे करणार त्याचा. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटचे क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट क्रेडिट साइड. डेबिट साइड. व्हेरी गुड. टू स्टॉक 3,000 डेबिटला. नेक्स्ट ऍडजस्टमेंट प्लांट आणि बिल्डिंग, हे दोन्ही डिप्रिशिएट करायचे. करा भाऊ, दोन्ही डिप्रिशिएट करायचे. आणि दोन्ही 5% डिप्रिसिएशन करायचंय. झाला दोन्ही इफेक्ट.
काय करणार आपण 4,500 आणि 1,800 चेक करूया. प्लांट मधनं 4,500 5% आणि बिल्डिंग मधनं 2%. हे दोन्ही मायनस केले, आउटरला फिगर घेऊन आलोय आपण. याचा सेकंड इफेक्ट घ्या. सेकंड इफेक्ट कुठे येणार? हां घ्या, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या. जेवढं मायनस केलंय तेवढं इकडं आपण लिहिणार आहोत डेबिटला. डेबिटला का लिहिलंय? कारण कारण असेटची व्हॅल्यू कमी झाली. चलो व्हॉट इज नेक्स्ट? चला ॲडजस्टमेंट संपल्यात, सगळे ॲडजस्टमेंट संपल्यात. आपल्याला प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट क्लोज करा. हे बघा पेअर्स कशी करता येईल. दिस इज 6,000, 9,000 आणि 10,800. ओरल टोटल्स करता येतात पेअर्स करून 10,800. आणि इकडं काहीही नाही, म्हणजे एंटायर लॉस आहे. एंटायर लॉस डिस्ट्रीब्यूट करा 3:2 मध्ये. चला डिस्ट्रीब्यूट करून सांगा मला किती येतोय. डिस्ट्रीब्यूट करा आणि मला सांगा. So 8480 आणि 432. चेक करा हे डिस्ट्रीब्युशन बरोबर आहे का. चला हे काय आहे? हा लॉस आहे. इकडं क्रेडिटला आलाय, मग हा डेबिटला घ्यावा लागेल पार्टनर्स कॅपिटलच्या. 64803420 राईट. चला पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट. मग आता आपल्याकडे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आयदर हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा किंवा ही दोन लेजर्स दोन लेजर्स क्लोज करा. कुठल्याही सिक्वेन्सनी गेलात तरी चालेल. आपण लगे हात पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून टाकू किंवा दिस ऑल्सो वी कॅन डू. ह्याला दोघांनाही बॅलन्सेस येणार आहेत. ह्या दोघांनाही बॅलन्सेस आहेत. आतापर्यंत तुमचं गुडविल टॅली होत होतं, आता बॅलन्स येणार आहे. आता कुठे टॅली नाही आहे, क्रेडिटला काही एंट्रीज नाही आहे कारण तो विड्रॉ नाही झालेलं, ते टॅली होत नाही आहे. मग काय करणार आपण? गुडविलला बॅलन्स घेऊन टाका. राईट डाऊन गुडविलचा बॅलन्स. नंतर बँक अकाउंटला पण बॅलन्स आहे, बँक अकाउंटला पण बॅलन्स आहे. दोन्ही क्लोज करून घ्या, दोन्ही एकदम पोस्टिंग करून टाकू. हे दोन्ही बॅलन्सेस आहेत. डोंट फॉलो द स्क्रीन ब्लाइंडली. तुमची टोटल्स तुम्ही करायचे आहेत, हे कन्फर्म करायचंय बरोबर आहे ना. चला ऑल बॅलन्सेस, बॅलन्स शीट इज अ शीट ऑफ बॅलन्सेस. हे सगळे बॅलन्सेस कुठे घेऊन जाणार आपण? बॅलन्स शीटच्या असेटला. गुडविल आणि कॅश, हे सॉरी बँक, कॅश ॲट बँक म्हणजे बँक बॅलन्स म्हणजे कॅश ॲट बँक. हे दोन्ही आपण घेऊन गेलोय. अजून एक लेजर आपलं क्लोज करायचं राहिलंय, ते आहे पार्टनर्स कॅपिटल. चला क्रेडिटची टोटल करा. क्रेडिटची टोटल मोठी आहे आणि मला टोटल सांगा. चला हाऊ मच? 1,66,500. बरोबर आहे. 1,66,500 आणि 1,11,000 and 60,000. These are the totals of credit side. सेम टोटल इकडे लिहून टाका. 2 मिनिटं. सेम टोटल इकडे लिहून टाका आणि त्यातनं डेबिटच्या टोटल डेबिटचे अमाऊंट्स मायनस करा आणि बॅलन्सेस काढा. बोला
7,60,000 720. 720 कसे येतील? 60,020 रुपये. 700 कसे येतील? 1,60,020 आणि 1,06,680 आणि 60,000 तर काय सेम. दीज आर बॅलन्सेस. हे बॅलन्सेस आहेत. हे बॅलन्सेस कुठे घेऊन जाणार? लायबिलिटीला. चला लिहून टाका. हेच तुमचे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत आणि हेच आपण इकडे आणून लायबिलिटीला लिहिले. आणि आता काय? बॅलन्स शीट टॅली करा. ओ माय गॉड, काय सोपं आहे समा. सो इझी. मक्खन. रियली इझी. बॅलन्स शीटची टोटल सांगा मला. 3,71,700. येस, 3,71,700.